रत्नागिरी शहरात अनेक भागात केमिकलयुक्त वायूचा वास हा रात्री पसरलेला होता। वायुगळती झाल्याच्या भीतीनं रत्नागिरी शहरात या ठिकाणी घबराहट पसरलेली पाहायला मिळाली। रत्नागिरी जिल्हा यंत्रणा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून मध्यरात्री या वायूची गळती संदर्भातील प्राथमिक चौकशी सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं। महानगर गॅस कंपनी आणि ऑक्टेल कंपनीतून हवेचे नमुने देखील या ठिकाणी मध्यरात्री गोळा करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। तर सध्या तुम्ही बघू शकता की आपण सध्या ऑक्टेल कंपनीच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाची एक गाडी जी आहे ती या ठिकाणी रात्रीपासून या ठिकाणी ठेवण्यात आलेली पाहायला मिळते आहे। जी शहरामध्ये रात्री केमिकलयुक्त वायू गळती झालेली होती त्याच्या संदर्भातील नमुने तपासण्यासाठी रात्रीपासून ही गाडी या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठेवलेली पाहायला मिळते आहे। ऑक्टेल कंपनीतून पाणी शुद्धीकरण तयार करण्यासाठीचं रेझिन जे पावडर आहे ती या ठिकाणी तयार केली जाते। ऑक्टेल कंपनीत या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांनी या ठिकाणी मध्यरात्री येऊन या कंपनीची देखील पाहणी केलेली होती। ज्या पद्धतीनं केमिकलयुक्त वायूचा वास येत होता त्या अनुषंगानं रात्री काही तासांसाठी या ठिकाणी कंपनीचं प्रोडक्शनसुद्धा या ठिकाणी थांबवण्यात आल्याचं पाहायला मिळत होतं। तर आता सकाळपासून पुन्हा एकदा या ठिकाणी हवेतील नमुने घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जी व्हॅन आहे ती या ठिकाणी कंपनीच्या आवारात या ठिकाणी आलेली पाहायला मिळते आहे। ऑक्टेल कंपनीच्या प्रशासनानं या ठिकाणी आमच्याकडून कुठलीही वायुगळती झाली नसल्याचा दावा या ठिकाणी केला गेलेला आहे। मात्र नेमका शहरात पसरलेला वायुगळतीचा वास हा नेमका कशामुळे होता या संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक देखील दुपारी लावण्यात आलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी तालुक्यामध्ये वायुगळतीची ही आठवड्याभरातील दुसरी घटना आहे आणि त्यामुळं आता प्रशासनसुद्धा या ठिकाणी अलर्ट मोडवरती गेलेलं पाहायला मिळतंय। ऑक्टेल कंपनीच्या आवारात असलेली ही प्रदूषण नियंत्रण मंडळाची व्हॅन सध्या हवेतील गुणवत्तेचे नमुने देखील या ठिकाणी तपासण्यासाठी घेते आहे आणि हे नमुने ही प्रदूषण नियंत्रण मंडळ आपल्या पोर्टलवरती या ठिकाणी अपलोड करणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं वायुगळती शहरात झालेली होती त्याला जबाबदार कोण या संदर्भातील पूर्ण चौकशी ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सध्या केली गेलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।